थर्ड ट्रायमिस्टरकडे येऊयात आपण. हा सर्वात महत्त्वाचा पिरियड असतो. या काळामध्ये गर्भसंस्कार कसे करावेत? म्हणतात ना, द पेन इन रियालिटी इज लेसर दॅन द पेन इन मेंटॅलिटी. पर्टिक्युलर काही आहेत का तुमच्याकडे? म्हणजे येस आहे ना, की बऱ्याचदा पोस्टमार्टम डिप्रेशनमुळे सध्या डिवोर्सचं प्रमाण वाढतं. हो, आज व्यसनाधीनता वाढलेली. IT सेक्टर्समध्ये तुम्ही जाल तर ज्या लेडीज आहेत आणि अशाच महिला जेव्हा प्रेग्नंट होतात त्याचा बाळावरती किती कसा ॲडव्हर्स परिणाम होऊ शकतो आणि अशा महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता नक्कीच होऊ शकतो. तो सात्विक आहार घेणं खूप गरजेचं आहे. आणि सात्विक आहार जसा फिजिकली घेतोय तसंच सात्विक विचारांचा डाएट सुद्धा करणं गरजेचं आहे. तर गर्भसंस्कार नाही केले तर काय होणार आहे? हे झालं सेकंड ट्रायमिस्टरमध्ये. थर्ड ट्रायमिस्टरकडे येऊयात आपण. हा म्हणजे परत थोडा टेन्शन वाढवणारा असतो. कारण महिलेच्या डोक्यात तेच असतं, आता डिलिव्हरी होणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो ते नॉर्मल होईल की सिझेरियन? C-section. सगळं काही योग्य होईल का? कारण बाळ जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स असतात. आईसोबत होतात, मुलासोबत होतात. ती होतील का? कारण हा गोल्डन पिरियड गेला, आता परत एक टेन्शनचा पिरियड असतो आणि तो काळ म्हणजे थोडासा स्वतःला हेवी जाणवणारा. त्याच्यामध्ये वजनाची चिंता एक सर्वात महत्त्वाची असते. त्या काळामध्ये बाळाचं वजन 2 पट होतं. जे 6 महिन्यापर्यंत असतं त्याच्यापेक्षा दुप्पट त्या काळामध्ये होतं. तर ते वजनाची चिंता असते, स्वतःच्या हेल्थची चिंता असते, मुवमेंटची चिंता असते, होणार काय याची चिंता असते, सगळं काही व्यवस्थित डिलिव्हरी होईल का याची चिंता असते. आजूबाजूला तो कळा जो काय त्या लेबर पेनचा भीती बायकांनी दाखवलेली त्याची चिंता असते. सिझर होऊ नये ही घरातल्यांची अपेक्षा असते, त्याचं बर्डन असतं. परत ही ती चिंतेची फेज त्या काळामध्ये येते आणि या काळामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे सुरुवातीचे 2 महिने आहेत तिथे डेव्हलपमेंट झालेलं आहे. इथं ॲक्च्युअल बाळ तयार झालेलं आहे आणि या फेजमध्ये जे काही तिची मेंटल स्टेट असेल ती संपूर्णपणे इम्बाईब त्या बाळामध्ये होते. हा सर्वात महत्त्वाचा पिरियड असतो. या काळामध्ये गर्भसंस्कार कसे करावेत, कसे केले ॲक्च्युअली पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण जसं आपण पाहिलं ना की पहिल्या ट्रायमॅस्टरमध्ये क्युरिओसिटी असते प्लस भीती असते, पण शेवटच्या याच्यामध्ये सुद्धा ती भीती अजून वाढलेली असते आणि क्युरिओसिटी सुद्धा. क्युरिओसिटी कशाची, तर काय होणार आहे. स्त्रीसाठी प्रेग्नन्सी म्हणजे पुनर्जन्म म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्याची भीती किंवा तो स्ट्रेस हा शेवटच्या ट्रायमॅस्टरमध्ये जास्त होतो. आणि फक्त स्त्रीलाच होतो असं नाही, घरच्यांना सुद्धा होतो, पतीला सुद्धा होतो की काय होणार आहे, काय म्हणजे तो एक स्ट्रेस असतो. आणि अवघडलेपणा जो म्हणतो तो खऱ्या अर्थानं 9व्या महिन्यात जाणवायला लागतो. मग उठण्या बसण्यापासून, झोपण्यापासून, झोपायला अडथळा, या सगळ्या गोष्टीला अडथळा. आणि महत्त्वाचं तर लिटल व्हायसेस किंवा अशा निगेटिव्हिटीज या काळामध्ये जास्त मनामध्ये सतावायला लागतात. कारण आजूबाजूच्या लोकांनी किंवा आजूबाजूच्या माध्यमातून जे ऐकीव असतात अशा अनेक गोष्टी, स्टोरीज ऐकलेल्या असतात आणि मग त्याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट वाढायला लागतो. सो हे होऊ नये म्हणून काय केलं जातं. आज आम्ही GSC सोबत म्हणजे गर्भसंस्कार चॅलेंज आम्ही जे काही देतो, तर याच्यामध्ये आज आमच्यासोबत 20,000+ अधिक महिला जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांची आम्ही जबाबदारी घेतो की 9 महिन्यापर्यंत. आज आमच्या टीममध्ये 6 डॉक्टर्स आहेत. म्हणजे टेक्निकल नॉलेज म्हणजे ऐकीव गोष्टींचं बाऊ करण्यापेक्षा, त्याचं उगाच बर्डन घेण्यापेक्षा रियालिटी काय हे जर जाणून घेतलं, टेक्निकल गोष्टी जर का जाणून घेतल्या तर थोडंसं ते ओझं कमी होईल असं मला वाटतं. आता तुम्ही डॉक्टर जेव्हा काम करत असता किंवा गायनेक जेव्हा काम करत असतात, सो आलेल्या त्या पेशंटला, आलेल्या त्या स्त्रीला, मी पेशंटला म्हणणार नाही, पण आलेल्या त्या गर्भवती स्त्रीला किती वेळ देऊ शकतो, तर फार 10 मिनटं 15 मिनटं 2 तास बसून C-section आणि नॉर्मल डिलिव्हरी नेमकं काय असतं हे नाही सांगू शकत. बिकॉज टाईम इज लिमिटेड फॉर डॉक्टर्स ऑल्सो. कारण अनेक लोकांना, अनेक त्या आलेल्या गर्भवती महिलांना त्यांना ट्रीट करायचं आहे, प्रत्येकाला वेळ द्यायचा आहे. सो जो डोक्यामध्ये बर्डन घेतलेला आहे त्याच्यापेक्षा रियालिटीमध्ये टेक्निकली हा भाग काय आहे हे जास्त करून त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न 3ऱ्या ट्रायमेस्टरमध्ये केला पाहिजे. आम्ही काय करतो की आज आमचे जे 6 डॉक्टर्स आहेत, जसं 3ऱ्या ट्रायमेस्टरमधले काही वेगवेगळे विषय जे आता ज्या भीती तुम्ही सांगितल्या या विषयांवरती टेक्निकली हे गायनेकॉलॉजिस्ट आमचे जे आहेत ते त्यांना क्लिअरिटी देतात की बाबा नेमकं C-section काय असतं किंवा नॉर्मल डिलिव्हरी काय असते, याचे आणि याचे काही बेनिफिट्स आहेत, त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत, मग ते होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे. हा टेक्निकल भाग
त्यांना सांगितला जातो. अगदी तासनतास या विषयावरती आम्ही चर्चा करतो. डॉक्टर टेक्निकली सगळं समजावतात. डिलिव्हरी प्रोसेस काय हे सांगतात. या प्रोसेसमध्ये तुमचा प्रतिसाद कसा असायला पाहिजे, काय करायला पाहिजे. लमाज टेक्निक आज प्रचलित आहे. मग ते लमाज टेक्निक केल्यानं, त्या ब्रिदिंग प्रॅक्टिसेस काय केल्यानं technique तुम्हाला काही ब्रिदिंग प्रॅक्टिसेस असतात की तुम्ही कशा पद्धतीने ब्रीथ केलं पाहिजे. बाळाला पुश करण्यासाठी तुम्हाला काय ताकद असायला हवी, ते कसं करता येईल, याच्याविषयी काही टेक्निकल नॉलेज आमच्या डॉक्टर्स जे आहेत त्या या महिलांना देत असतात. आणि सी सेक्शन होत असो किंवा तुमचं नॉर्मल डिलिव्हरी असो, ती प्रोसेस काय असते. आता विनाकारण काय असते की एखाद्या महिलेला त्रास झाला असतो किंवा कदाचित कोणाचं तरी आपण ऐकलेलं असतं आणि मग आपल्याला वाटायला लागतं की आपल्या बाबतीतही असेच होणार. मी नेहमी सांगतो की आज असंख्य पीसेस या विश्वामध्ये आहेत. अनेक प्राणी या विश्वामध्ये आहेत. फक्त मानव प्राणी सोडला तर दुसऱ्या कोणाचंच सी सेक्शन केलं जात नाही किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. मग मानवाचंच का? याचं कारण असं की लिटल वाईज कोणीतरी सांगितलं, मी ऐकलं. म्हणतात ना, द पेन इन रियालिटी इज लेसर दॅन द पेन इन मेंटॅलिटी. म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारा पेन हा रियालिटीमधल्या पेनपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. म्हणजे मनामध्ये असणारा पेन हा मोठा आहे, रियालिटीमधला पेन कमी आहे. पण आम्ही तिथे जायच्या आधीच मनानं हरलेलो आहोत. मनातला पेन किती मोठा करायचा तो आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे मनानं हरलेली माणसं रणात जिंकू शकत नाहीत आणि मनानं जिंकलेली माणसं रणात हारू शकत नाहीत. त्यामुळे इथे हा जो थर्ड ट्रायमास्टर आहे, इथे खऱ्या अर्थानं त्या स्त्रीनं मानसिकदृष्ट्या अजून दृढ आणि अजून सक्षम बनण्याचा हा कालावधी आहे. आणि इथे जेवढी ती पॉझिटिव्ह राहील. आज आमच्या असंख्य महिला आहेत, आम्हाला सांगत असतात की सर, आम्ही लेबर बेडवरती होतो तरी आम्ही हसत होतो, मला कसलाच त्रास झाला नाही. विदिन म्हणजे 10 तास लेबर चालू होते, बट टिल आय वॉज सो हॅपी. सगळे एक्सायटेड, सगळे शॉक की डॉक्टरसुद्धा मला विचारतात की बाबा तुला भीती नाही का वाटत आहे, तू घाबरलेली नाही आहे का, तू एवढी कशी काय कूल. तर हे जे काही त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्यासाठी काही थर्ड ट्रायमेस्टरचे काही मी ट्रान्स बनवून दिलेले आहेत. जसं पेनलेस डिलिव्हरीजच्या दृष्टीने काही ट्रान्स बनवून दिलेले आहेत. आमच्या एक मॅडम होत्या लीना पटेल नावाच्या. तर त्या मॅडमने मला शेअर केलं की सर, लिटरली मी डॉक्टरांकडून वेळ मागून घेतला की माझं डिलिव्हरीसाठी सी सेक्शन होणार होतं, कारण माझं पहिलं सी सेक्शन होतं आणि मला आता सेकंड डिलिव्हरीला पण मला सी सेक्शनच करायचं होतं. सो आय डिसाइडेड, मी प्लॅन केलेलं होतं. सो लेबर रूममध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना मी अर्धा तास थांबवलं की थांबा, मला ट्रान्स ऐकू दे आमच्या सरांचा. तर त्यांनी तो ट्रान्स ऐकला. त्यांनी सांगितलं की सर, मी एवढी काम, एवढी रिलॅक्स होते की बस मला काही म्हणजे जाणवलंच नाही. सो तो कामनेस त्या स्त्रीनं मेंटेन. ट्रान्स इट्स अ ॲटोसजेशन्स. जसं आपण स्वयंसूचना घेतो. येस, माझ्या माध्यमातून आमचं जे ॲप आहे GSE, तर त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही काय केलेलं की माझे हे रेकॉर्डेड ट्रान्स दिलेले आहेत. सो तो ट्रान्स काय करतो तर तुम्हाला गाढ झोपेमध्ये घेऊन जातो आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तशा सूचना देतो. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये असणारे हे पॉपअप होणारे लिटल वाईस, म्हणजे भीती आपण ज्यांना म्हणतो, ते सगळे सेटल डाऊन करण्याचं काम करतात. त्यामुळे जी एन्झायटी वाढणं, हायपर होणं, असे सगळे इश्यूज निघून जातात. पीस आणि स्टॅबिलिटी यायला हे ट्रान्स मदत करतात. आणि म्हणून मी काय केलेलं आहे की अगदी फर्स्ट मंथ टू डिलिव्हरी, प्रत्येक महिना जो प्रेग्नन्सीमधला वेगळा आहे किंवा ट्रायमेस्टर जो वेगळा आहे, त्याच्यानुसार हे वेगवेगळे ट्रान्स मी बनवलेले आहेत. जसं थर्ड ट्रायमेस्टरमध्ये नोशिया फिलिंगचं हे वाढतं, मग तो नोशिया कमी व्हावा याच्या दृष्टीने काही ट्रान्स दिलेले आहे. सो दॅट ती सफर नाही करणार किंवा ती एन्झायटी तिला अटॅक नाही करणार, ती पीसफुल आणि स्टेबल राहील. यासाठी मग तसे काही ट्रान्स पहिल्या 3 फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये दिलेले आहेत. 9th मंथमध्ये तिचं नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने किंवा पेन किंवा तिचा जो भीती आहे, जरी सी सेक्शन होणार असलं तरी मनातली भीती आहे, ती भीती निघून जावी आणि तिने हसत आनंदानं त्या प्रोसेसला स्वीकारावं आणि हसत आणि इझिली नॅचरल वेमध्ये तिनं ते डिलिव्हरीला एक्सपिरियन्स करावं, त्यासाठी ट्रान्स दिलेला आहे. सो पोस्टपार्टम डिप्रेशन, पोस्टपार्टम जो काही एन्झायटी, स्ट्रेस, टेन्शन किंवा इथेही अनेक महिला सफर करतात. सो त्याच्यासाठी पोस्टपार्टम डिप्रेशनला सुद्धा हे ट्रान्स मदत करतात, जेणेकरून ही स्त्री स्टेबल राहायला, डिलिव्हरीनंतर तिचे हार्मोनल बॅलन्स व्हायला आणि पॉझिटिव्हिटी मेंटेन राहायला हे ट्रान्स मदत करतात. असे वेगवेगळे ट्रान्स या थर्ड ट्रायमेस्टरमधल्या महिलांना मदत करत असतात. सो ओव्हरऑल हे थर्ड ट्रायमेस्टर जे आहे, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये विशेषतः योगा, इवन सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमधले योगा, तर हे योगा सेशनसुद्धा थर्ड ट्रायमेस्टरमध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा सी सेक्शनसाठी मदत करतात.
सो थर्ड ट्रायमेस्टरमध्ये प्रामुख्यानं फिजिकल एक्सरसाइजेस, कारण बरेचदा पायावरती सूज येते, अजून काय येतं, तर थोडंसं तुम्हाला एक्सरसाइज करणं शक्य नसेल तर वॉकिंग असेल, या काही ॲक्टिव्हिटीज म्हणजे फिजिकल फ्लेक्झिबिलिटी थोडीशी मेंटेन राहणं गरजेचं आहे. तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे फिजिकल हेल्थसाठी, फ्लेक्झिबिलिटीसाठी काही योगा, आयदर वॉकिंग हे कंपल्सरी आहे थर्ड ट्रायमेस्टरमध्ये. आणि त्याचबरोबर जसं आपण आता डिस्कस केलं की थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जे IQ गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा डॉक्टर्स काय सांगतात, सायंटिफिकली काय गोष्टी आहेत, लेबर एक्झॅक्टली काय आहेत, किंवा इवन लेबरचं प्रिपरेशन म्हणजे डिलिव्हरीसाठीचं प्रिपरेशन करणं. आता हा पॉईंट बरेचदा प्रेग्नन्सीमधल्या महिलांना माहीतच नसतं किंवा हजबंडला माहीत नाही आहे. आज जेव्हा आपण मेजॉरिटी पीपल्स जे आहेत, कपल्स आहेत, ते न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात. सो मग त्याचं प्रिपरेशन काय असतं हे माहिती नाही आहे. मग ऐन वेळेला काहीतरी गडबड होतात, काहीतरी प्रॉब्लेम्स होतात आणि मग कुठेतरी रिस्क इथे वाढते. इथे माझे 2 प्रश्न आहेत महत्त्वाचे. काय, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सर्वात जास्त जी भीती असते ना ती सी सेक्शनची असते, सिजेरियन सेक्शनची असते. बरोबर. म्हणजे काय होतं की महिलांना, बरं पहिलं मी इथे सांगू इच्छितो की ते काही एवढं वाईट नाही आहे. म्हणजे सिजेरियन सेक्शन झालं म्हणजे काहीतरी फार वाईट झालं अशातला बिलकुल प्रकार नाही. पण आजकाल त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. तुम्ही मगाशी बोलताना एक गोष्ट बोललात की जगामध्ये मानवाव्यतिरिक्त असे असंख्य प्राणी आहेत जे डिलिव्हर करतायत, ज्यांची प्रजाती वाढते नॅचरल वे, पण ते कोणाचंच सिजर होत नाही, मनुष्यामध्येच का होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या काही स्टॅट्स आहेत, त्याच्यामध्ये काय आहे की 10 ते 15% सिझेरियन्स झाले पाहिजेत, कारण त्या मेडिकल कंडिशन्स आहेत, ते झालेच पाहिजे. पण आपल्याकडे जर आज आपण पाहिला, थोडासा सर्वे केला किंवा रिसर्च केला, तर असं आढळून येतं की या प्रायव्हेट हॉस्पिटल्समुळे आज आपल्या संपूर्ण भारताचा रेशो काढला तर 40 ते 45% सिझेरियन्स होतात गरज नसताना. म्हणजे ट्रिपल द रेशो याच्यापेक्षा, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे सांगते त्याच्यापेक्षा. हेच तुम्ही तेलंगणा किंवा बाकीचे जे स्टेट्स आहेत याच्यात गेलात तर 80 ते 85% सिझेरियन्स होत आहेत. सिझेरियन वाईट नाही, मेडिकल कंडिशन असेल तशी असेल तर करायलाच पाहिजे. येस, एखादी महिला विलिंग असते, तिला तो लेबर पेन नको असतो, ती जर सांगत असेल तर व्हायलाच पाहिजे, वाईट नाहीये. परंतु हे सिझेरियन्स मग काय होतं की, आणि नॉर्मल लेबर पेन किंवा नॉर्मल डिलिव्हरी ही आम्ही आमच्या भाषेत मॅरेथॉन म्हणतो, कारण त्याचं प्रिपरेशन आहे. एक्झॅक्टली. मॅरेथॉनचं जे प्रिपरेशन आपण करतो ना, ते प्रिपरेशन नॉर्मल डिलिव्हरीचं आहे. तो पर्सिस्टंट जे पेन आहे तो बेअर करणं हे फार मोठी गोष्ट असते. आणि आजकालच्या ज्या बायका आहेत ना, ज्या गर्भवती महिला आहेत, त्या गोष्टीसाठी तयार नाही आहेत, म्हणून सिजेरियन जास्त होत आहेत. तर गर्भसंस्कारामध्ये हे सिजेरियन्स होऊ नयेत किंवा त्या महिला त्या मॅरेथॉनसाठी तयार व्हाव्यात, याच्यासाठी पर्टिक्युलर काही आहेत का तुमच्याकडे? म्हणजे येस, आहे ना. जसं मी सांगितलं की पहिलं तर जो हिप्नोबर्थिंगचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये हे ॲटोसजेशन ट्रान्स तुम्हाला तो लेबर पेन बेअर करण्याची क्षमता वाढवायला मदत करतात. म्हणजे जे मी म्हटलं ना की मनानं न हरता मेंटली पहिल्यांदा ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की येस, इट्स अ नॉर्मल आणि हे होणार आहे. आणि याच्यात आजपर्यंत जगभरामध्ये लाखो जे काही करोडो लोक जन्माला आली ती याच प्रोसेस पद्धतीने आलेले आहेत, त्याच्यात वेगळं काही नाही, इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. हे पहिलं ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर कुठेतरी तो इग्नोरन्स म्हणजे विनाकारण जे मेंटली त्या पेनचा बाऊ करणं सोडलं पाहिजे आणि ती ॲक्सेप्टन्स पहिला दाखवला पाहिजे. आणि तो ॲक्सेप्टन्स आणण्यासाठी टेक्निकल नॉलेज घेतलं पाहिजे. ट्रान्स याच्यामध्ये मदत करतात, ॲज वेल ॲज जसं की पेल्विक जॉईंट आहेत त्याच्या मुवमेंट्स आणि ओव्हरऑल फिजिकल फ्लेक्झिबिलिटी जी आहे स्त्रीची, त्याच्यासाठी म्हणून योगा सेशन्स खूप मदत करतात. सो योगा सेशन्स इथे केले गेले पाहिजेत. आणि ते जर रेग्युलर करत राहिलात सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये तर नॉर्मल डिलिव्हरीला निश्चित खूप चांगली मदत होते. पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल मगाशी आपण बोललो, तर हा फार महत्त्वाचा. बऱ्याचदा काय होतं, लोक प्रेग्नन्सी किंवा गर्भसंस्कार म्हटलं की पहिला महिना ते 9व्या महिन्यापर्यंत येतात, पण पोस्टपार्टम डिप्रेशन हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. मी स्वतः त्याच्यातून गेलेलो आहे. आपण जे डिस्टंट फॅमिली म्हणजे काहीतरी करण्याच्या हेतूने पुण्यामध्ये आपण शिफ्ट झालो, आपले आई वडील किंवा जे काही आपले फॅमिलीज आहेत ते गावी आहेत. बऱ्याचदा असे खूप सारे कपल्स असतील जे इथे नवरा बायको दोघेच राहत आहेत, ते दोघेही वर्किंग असतात. मग कधी कधी काय होतं की डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्या आईवरती एकट्या त्या बाळाचा ताण पडतो, माहिती नसते, इन्फॉर्मेशन नसते, अंधश्रद्धा खूप असतात. त्याच्यात जो वडील आहे त्या मुलाचा तो बाहेर काम करतो आणि ते सगळं करत असताना ते सगळं मॅनेज करायचं असतं. खूप सारे चेंजेस. बाईचं तर
शारीरिक रूपाने आयुष्यच बदलून जातं आणि पुरुषांचं सुद्धा जे म्हणतो ना त्याचा जो ऑरा किंवा त्याचं जे सोशल लाईफ आहे ते सगळं बदलून जातं आणि त्याच्यामध्ये ते फार डिप्रेशनमध्ये येतात. एक सर्वे आहे, स्टडी आहे, तो मला सांगायला आवडेल की बऱ्याचदा पोस्टमॉर्टम डिप्रेशनमुळे सध्या डिवोर्सचं प्रमाण वाढतं. हो. की आपल्या घरी बेबी झालाय ना, ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्या दोघांनी ते सेलिब्रेट करायला पाहिजे. पण लॅक ऑफ नॉलेज या गोष्टीमुळे त्या दोघांवरती ते मूल वाढवण्याचं जे डिप्रेशन आहे ना, ते फार भयंकर येतंय आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये पहिलं जे प्रेम होतं ते सुद्धा तिथे टिकत नाही आणि हे डिवोर्सचं कारण बनतंय आजकाल. ही फार खेदाची गोष्ट आहे. याच्यामध्ये गर्भसंस्कार किंवा तुम्ही काय करताय किंवा काय केलं पाहिजे मला ऐकून घ्यायला आवडेल. खूप 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 महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्याकडं आत्ता रिसेंटली 1-2 दिवसांपूर्वी एक केस आली. आज त्यांचं बाळ जवळजवळ 5-7 वर्षांचं काहीतरी बाळ आहे आणि आजही ती महिला त्या म्हणजे जसं सेकंड डिलिव्हरी झाली ते बाळ झालं तेव्हापासून ते आत्तापर्यंत गेली 5 वर्ष झाली ही महिला सफर करते. सो पोस्टपार्टम डिप्रेशन येण्याचं पहिलं कारण मला असं वाटतं की आजची जेव्हा आपण सिटीमध्ये राहतोय, न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतोय आणि हजबंड वाईफ दोन्ही काम करतात, त्यावेळेला पहिल्यांदा स्त्रियांमध्ये कन्सेप्शनला घेऊन काही निगेटिव्ह बिलीफ्स बनलेले आहेत. कन्सीव्ह करायच्या आधीच स्त्रीला असं वाटतं की प्रेग्नन्सी म्हणजे बर्डन, प्रेग्नन्सी म्हणजे फ्रीडम संपलं, प्रेग्नन्सी म्हणजे माझं आता रुटीन बदलणं जाणार, प्रेग्नन्सी म्हणजे माझं आता मला लिमिटेशन्स येणार, बंधनं येणार. आणि त्यामुळे आज एक ट्रेंड बनला आहे की सर्वसाधारण 30-35च्या पुढेच बाळाला किंवा 40मध्ये जन्माला द्यायचा विचार करतात आणि जे आयडियल नाही, म्हणजे आयडियल नाही. आणि पहिलं हे जे मनात ठरवलंय की बाळ म्हणजे बंधन किंवा प्रेग्नन्सी म्हणजे बंधन आणि त्यामुळे कन्सीव्ह करायला डिले करतात आणि त्यातनं जर काय मग कन्सीव्ह झालंच तर बाळ आल्यानंतर मग हा कुठेतरी प्रेशरचा किंवा वादेचा हा मुद्दा बनतो. मग स्त्रीला वाटतं की मग माझीच जबाबदारी का, मग मीच करायचं का, बापाचा काही रोल नाही आहे का, पित्याचा काही रोल नाही आहे का. आणि याचं फ्रस्ट्रेशन मग त्या स्त्रीवरती यायला लागतं. दुसरी गोष्ट की तिचं जे रुटीन आहे, कालपर्यंत ती जॉबला होती, जात होती, सकाळी उठत होती, दोघे एकमेकांसोबत घालवत होते, दोघं एकमेकांना वेळ देत होते. डिलिव्हरी झाल्यानंतर होतं काही स्त्रीची प्रायोरिटी पहिली बाळ बनतं, बिकॉज ते बाळ पूर्णपणे तिच्यावरती डिपेंड आहे. आणि ती त्या बाळाला वेळ देत असताना तिची अपेक्षा असते की हजबंडनं मला काहीतरी मदत करावी, माझ्या बाकीच्या इतर कामामध्ये मदत करावी. आता प्रॉब्लेम असा असतो की पुरुषाला मी मदत करायला पाहिजे किंवा मला कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, मला असं वाटतं की त्याची समज जराशी कमी असते. कारण स्त्रीचा प्रॉब्लेम काय की स्त्री भरपूर काय एक्सपेक्ट करते, ती बोलत नाही. तिला वाटतं की न बोलता माझ्या पतीनं करावं आणि पतीला ते कधी समजत नाही. आणि दॅट्स द रिझन की एक मोठा गॅप क्रिएट होतो. ती बाळावरती फोकस राहते आणि या कालावधीमध्ये पुरुषाचा गैरसमज वाढतो की ती आता मला वेळ देत नाही, ती आता म्हणजे माझ्याकडे दुर्लक्ष करते. आणि मग यातनं कुठेतरी मग काही दुरावा निर्माण होतो आणि मग तिथून खरं तर वाद आणि मग त्याचं रूपांतर डिवोर्सपर्यंत झालेलं आपल्याला बघायला मिळतं. खऱ्या अर्थानं जेवढे मेल्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं स्त्री म्हणजे कालही तुमच्यावर प्रेम करत होती, आजही तुमच्यावरती प्रेम करते. खऱ्या अर्थानं तिची भावना इथे समजून घेणं गरजेचं आहे. तिचं पहिलं प्रेम तुम्ही जरी असलात तर आजही लहान बाळ जे तिच्यावरती डिपेंड आहे तेही तिचं प्रेम आहे आणि त्यामुळे ती तुमचाच अंश म्हणून ती त्या बाळावरती सुद्धा प्रेम करते. ती तुमच्यापेक्षा वेगळं काही समजत नाही आहे आणि तिला वेळ देणं, त्या बाळाला वेळ देणं तिची प्रायोरिटी आहे. त्यामुळे ते पुरुषानं त्या मेल पार्टनरनं समजून घेणं गरजेचं आहे आणि इथे तिच्या जबाबदारी ज्या आहेत त्या इथे वाटून घेण्याची गरज आहे. मग घरातली कामं असतील किंवा अजून काही गोष्टी असतील, तिला वेळ देणं गरजेचं आहे. आणि दोघांनी मिळून जर का हा काळ सेलिब्रेट केला तर खऱ्या अर्थानं असं डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन जे हार्मोनल इम्बॅलन्समुळे येणार आहे ते कदाचित येणार नाही, तिथं मदत होऊ शकते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. एन्झायटी, डिप्रेशन हे थोडंफार होणार आहे, पण ते होऊ नये याच्यासाठी गरज भासली तर काही काउन्सिलरची मदत घ्यायला पाहिजे. आज GSC फॅमिलीमध्ये पहिली गोष्ट तर आमचा जो रिसर्च पेपर पब्लिश आहे की या ट्रान्समुळे डिलिव्हरीनंतर आम्ही जो काही कॉम्पिटेटिव्ह स्टडी केला, ज्यांनी ही प्रोसेस फॉलो केली, ज्यांनी ट्रान्स ऐकले, जे आमच्यासोबत जोडले गेले आणि ज्यांनी न केलं अशा भारतातल्या काही कपल्सचा सर्वे केला. आणि त्या सर्वेमध्ये कॉम्पिटेटिव्ह स्टडी असा दाखवते की ज्यांनी ही प्रोसेस फॉलो केली, ज्यांनी हे ट्रान्स ऐकले त्यांच्यामध्ये अँगर, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन हे ऑलमोस्ट कित्येक पटीने कमी आपल्याला जाणवलं.
तर हे केलं पाहिजे. आणि याच्या सोबत आता हे आम्ही करत असताना सुद्धा काही महिलांचं डिप्रेशन वाढलेलं जाणवतं. मग तिथे आम्ही काउन्सिलर्स प्रोव्हाइड करतो की थोडंसं त्यांचं काउन्सिलिंग, म्हणजे जसं आत्ता आपण बोलतोय आणि ऑडियन्सला सांगतोय, पित्याला सांगतोय की तुम्ही हे वेळ देणं गरजेचं आहे. सो तसं काउन्सिलर्सच्या माध्यमातून पित्याला किंवा त्या पत्नीला काही गोष्टी समजावून त्यांचं ते एन्झायटी ट्रिगर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कुठेतरी आपण हे केलं पाहिजे. खूप महत्त्वाचं. अजून एक फार महत्त्वाचा प्रश्न, पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर आहार महत्त्वाचा असतो. बाकीच्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या, फक्त आहार महत्त्वाचा असतो. पण आजकाल आपण पाहतोय की पहिल्या जमान्यामध्ये ज्या काही महिला असायच्या गर्भवती, त्यांना व्यसनाधीनता नव्हती. आज व्यसनाधीनता वाढलेली आहे. IT सेक्टर्समध्ये तुम्ही Yes. जाल तर ज्या लेडीज आहेत ते म्हणजे 80-90% त्या स्मोकर किंवा ड्रिंकर आहेत. आणि अशाच महिला जेव्हा प्रेग्नंट होतात, त्याचा बाळावरती किती कसा ॲडव्हर्स परिणाम होऊ शकतो आणि अशा महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता नक्कीच होऊ शकतो. कारण मी नेहमी सांगतो की जेव्हा ते बाळ स्त्रीच्या शरीराला जोडलं गेलेलं आहे तेव्हा ते कोणतं युनिक किंवा इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही आहे. जोपर्यंत त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे, ती नाळ जोडली गेलेली आहे, तोपर्यंत ते बाळ म्हणजे त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. उदाहरणार्थ हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. जर मी काही मेडिसिन्स घेतले असतील, मी काही अल्कोहोल घेतला असेल, मी काही स्मोक करतोय किंवा व्हॉटेव्हर जे काही एक्सटर्नल फॅक्टर्स येत आहेत ते माझ्या ब्रेनवरती इम्पॅक्ट करत आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट माझ्या हातावरती पण होतो, म्हणजे ओव्हरऑल माझ्या बॉडीवरती होतो. म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये असं जेव्हा काही करताय तेव्हा त्याचा इम्पॅक्ट त्या बाळावरती सुद्धा होतो, बिकॉज ते बाळ आता इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही आहे. ज्या दिवशी नाळ कापली जाईल त्या दिवशी ते युनिक इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनणार आहे. आज ते तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. सो ज्या गोष्टींचा तुमच्या शरीरावरती परिणाम होतोय त्या प्रत्येक गोष्टीचा त्या बाळावरती सुद्धा परिणाम होतो. सो इट्स अ हार्मफुल फॉर दॅट बेबी ऑल्सो. आणि मध्यंतरी ते एका ॲक्ट्रेस आहे, मराठी ॲक्ट्रेस, मी नाव नाही घेत, पण ते त्यांचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की मला बियर पिण्याचे डोहाळे लागले होते. आता या विषयावरती बोलणं म्हणजे कारण डोहाळे कशाचे लागू शकतात, तर जे प्रिव्हियस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही ट्रेंड फॉलो करत आलेला क्रेविंग्स, आणि त्याच क्रेविंग्स येणार आहेत. जर प्रेग्नन्सीच्या आधी जे काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात त्याचं क्रेविंग लागू शकतं, येऊ शकतं, त्यात काही वेगळं नाही आहे. बट ते क्रेविंग्स त्या बाळासाठी किती युजफुल आहे, त्या बाळासाठी काय हार्मफुल आहे याचाही विचार केला गेला पाहिजे ना. कारण पहिल्या ट्रायमॅस्टरमध्ये आपण म्हणतो की जे ओमेटिंग होतं ते कशासाठी होत असतं, की आपण जे रेग्युलर रुटीनप्रमाणे फूड इनटेक करतो त्या फूडमधले काही इन्ग्रेडियंट्स आहेत जे बाळाला प्लॅसेंटाशी डिटॅच करू शकतात. असे इन्ग्रेडियंट्स पोटामध्ये गेले तर ते बाळापर्यंत पोहोचू नयेत, ते ओमेटिंगच्या माध्यमातून बाहेर पडावे, म्हणून पहिल्या ट्रायमॅस्टरमध्ये ओमेटिंग सेन्सेशन्स होत असतात किंवा ओमेटिंग होतात. सो दॅट्स द रिअल कॉज. आणि म्हणून 3 महिन्यामध्ये डॉक्टरसुद्धा तुम्ही सुद्धा सजेस्ट करत नाही, त्या सप्रेस करत नाही, किंवा आपण नोशिया होऊ नये तो सप्रेस केला जात नाही. तर तो सांगितलं होतं की येतंय तर ते चांगली गोष्ट आहे, ती वाईट नाही आहे. तुमचं ओमेटिंग होत आहे तर ती चांगली गोष्ट आहे, कारण ओमेटिंग होतं याचा अर्थ तुमचं बाळ तुमच्या युट्रसमध्ये सुरक्षित आहे. जर ओमेटिंग होत नाही याचा अर्थ की असे काही इन्ग्रेडियंट्स गेले तर ते बाळाला डिटॅच करू शकतात, मिसकॅरेजेस होऊ शकतात. सो इथे जर का आपण अशा प्रकारे काही ड्रिंक्स किंवा अल्कोहोल किंवा असे काही अंमली पदार्थ घेणार असेल तर त्याचा कुठेतरी ॲडव्हर्स इफेक्ट निश्चित त्या बाळावरती होणार आहे. त्यामुळे बीजसंस्कारांपासूनच म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधी 3 महिन्यांपासूनच ही प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे. आणि तिथे खऱ्या अर्थानं वडील आणि आई, ती स्त्री, दोघांनीही अशा प्रकारे आहारामध्ये बदल करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जेव्हा जर्नी चालू कराल तर संपूर्ण जर्नीमध्ये म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधीचे 3 महिने आणि कन्सिव्ह केल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत हा कालावधी आहाराच्या दृष्टीने चांगला सात्विक आहार जो आयुर्वेद आपल्याला सांगतो तो सात्विक आहार घेणं खूप गरजेचं आहे. आणि सात्विक आहार जसा फिजिकली घेतोय तसंच सात्विक विचारांचा डाएट सुद्धा करणं गरजेचं आहे. सात्विक विचारांचा डाएट, मेंटल हॅपीनेस, याच्यावरून मला एक छान व्हिडिओ मी पाहिला होता मध्ये. आय थिंक इटालियन सायंटिस्ट असावेत ते, त्यांनी एक स्टडी केला होता, म्हणजे वेगवेगळ्या ग्रुप्स ऑफ लेडीज, ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांच्यावरती, आणि काही लेडीजला एकदम हॅप्पी वातावरणामध्ये त्यांना ठेवलं, त्यांच्याशी छान छान बोललं, त्यांना त्या एक विक्ट्री सेलिब्रेट करण्यासारखं वातावरण तिथं केलं. तेव्हा सोनोग्राफीमध्ये, स्कॅनमध्ये ते बाळ ॲमनिओटिक फ्लुइडमध्ये असं
जम्प करताना, हॅपीली जम्प करताना दिसत होतं. तेच दुसऱ्या काही लेडीजच्या ग्रुपवरती असे एक्सपेरिमेंट केले होते की ज्याच्यामध्ये थोडं सॅड वातावरण, म्हणजे ग्लास फुटण्याचा आवाज, मोठ्याने ओरडण्याचा आवाज बाजूला केल्याच्या नंतर ते बाळ घाबरल्यासारखं त्या व्हिडिओमध्ये, अगदी मला वाटतं 30-35 सेकंदाची क्लिप आहे ती, पण ते चेंजेस तो मी पाहिले होते. बरोबर. मेंटल स्टेट प्रेग्नंट लेडीजची आणि तिच्या आजूबाजूचं वातावरण छान असल्याच्या नंतर ते बाळ छान डेव्हलप होणार आहे हे या पॉडकास्टमधून आपल्याला लक्षात येतं किंवा ओव्हरऑल कोणाच्याही लक्षात येईल. परंतु हे टास्क आहे आजच्या लाईफमध्ये, कारण जसं धाकाधाकीचं आयुष्य आहे, जशी कामाची पद्धत आहे, आजकाल बऱ्याच लेडीज तर म्हणजे जवळपास 9व्या महिन्यापर्यंत 8व्या महिन्यापर्यंत कामं करतात. IT सेक्टरमध्ये तुम्ही जा किंवा कुठलाही व्यवसाय करत असतील, कुठली नोकरी घेते, तिथे जाऊन कामं करतायत. कामाचं दडपण, फॅमिलीचं दडपण, आरोग्याचं दडपण, प्लस या सगळ्या गोष्टी मेंटेन करत राहण्याचं दडपण असतं. म्हणजे आणि जगामध्ये असा कुठलाच व्यक्ती मी असूच शकत नाही जो अगदी संतपदाला पोहोचलेला सोडला तर, जो 24 आवर्स हॅप्पी राहू शकतो. बरोबर. अशा काळामध्ये अशा लेडीजवर जे काही आघात होतात, काम करणं पण फार इम्पॉर्टंट आहे, कारण ते काम सोडू शकत नाही. अशा मेंटल स्टेटमध्ये किंवा अशा या रुटीनमध्ये त्यांनी स्वतःला काम ठेवण्यासाठी अगदीच मेडिटेशन किंवा योगा सांगाल, पण पर्टिक्युलर अशा काही गोष्टी आहेत का की तुम्ही हे करा? नाही, मी पहिल्या गोष्ट इथे सांगेन की कसं असतं की माहिती सगळ्यांना असतं किंवा आज पॉडकास्टिंग होत आहे किंवा म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन सेमिनार्स होतात, भरपूर सारी माहिती मिळते, बट इन्फॉर्मेशन्स आर नॉट इनफ फॉर एनी काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर. म्हणजे घेतलेल्या नुसत्या इन्फॉर्मेशननं कधीच ट्रान्सफॉर्मेशन येणार नाहीये, तर घेतलेल्या इन्फॉर्मेशनवर काम केल्यानं परिवर्तन होणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. बरोबर. आणि आपण बघतो की जवळजवळ 97% लोक असतात जे कधी इन्फॉर्मेशन्स घेतात बट कधी ॲक्शन्स घेत नाहीत, आणि त्यामुळे त्यांना कधी ट्रान्सफॉर्मेशन मिळत नाही. आणि म्हणूनच आम्ही हे GSC चालू केलं की ज्याच्यामध्ये हँड होल्डिंग डिलिव्हरीपर्यंतचा सपोर्ट प्रॅक्टिकली हे करवून घेतलं जातं. मग डॉक्टरांपासून ते ईच अँड एव्हरीथिंग तिनं जी करायला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट या डिलिव्हरीपर्यंतची आम्ही हँड होल्डिंग देतो. म्हणजे ती त्या डोक्यात कोणत्याही प्रकारचा लिटल वाईस येऊच नाही याच्यासाठीची कंप्लीट एक सिस्टीम तयार केली की ज्यामुळे ही स्त्री इकडे जर जोडली गेली तर डिलिव्हरीपर्यंत ती हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह राहू शकते, 100% राहू शकते. आज जगभरातनं 18+ देशामधनं महिला जोडल्या गेलेल्या आहेत. आता अमेरिकेचं टाईम आपल्यापेक्षा अगदी अपोजिट जरी असलं तरी तिथली महिला हे सगळं करू शकते, कारण की ती सिस्टीम, ती प्रोसेस तशी बनवली गेलेली आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही असं कोणीतरी तुमची जबाबदारी घेतली पाहिजे. मग ते पतीने घेऊ दे, कोणीही घेऊ दे, पण ती जबाबदारी घेऊन जाणीवपूर्वक ही प्रोसेस फॉलो करणं आता काळाची गरज आहे. आणि जर ही जाणीवपूर्वक प्रोसेस नाही फॉलो केली तर मग नुसत्या म्हणजे माहिती भरपूर काय होतं पण केलं काहीच नाही, आणि मग परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते म्हणजे डिलिव्हरी होते आणि मग जाणवते की काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी इश्यूज आहेत, पण त्यावेळेला पश्चाताप करून आणि रडून फायदा नाही. प्रोसेसमध्येच उत्कृष्ट करता येणं शक्य आहे. आणि अशा सगळ्या ऑडियन्ससाठी मला एक गोष्ट सांगायची आहे. मी नेहमी सांगतो की 9 महिन्यांचा हा कालावधी या बाळासाठी पुन्हा आयुष्यात कधीच येणार नाही. आपल्याकडे दिवाळी प्रत्येक वर्षी येते, आपण सेलिब्रेट करतो. बर्थडे प्रत्येक वर्षी येतो, प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो. ॲनिव्हर्सरी प्रत्येक वर्षी येते, प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो. पण दुर्दैव एकदाच आयुष्यात येणारे हे 9 महिने, त्या बाळाच्या आयुष्यात एकदाच येणारे हे 9 महिने मात्र आम्ही सेलिब्रेट करत नाही. आम्ही इथे शेवटच्या दिवसापर्यंत कामावरती जातो. आता नोकरीचा प्रश्न जसं तुम्ही मांडले की ते गरजेचं आहे का, तर गरजेचं आहे. मी इथे नेहमी सांगतो की प्रायोरिटाईज युअर वर्क. मला माझा बॉस नेहमी सांगायचा टाटा मोटर्सला असताना, स्किलफुल बनव, स्किल ॲक्वायर करो, टाटा नाही तो बाटा जॉब देता. म्हणजे तुम्ही स्किलफुल जर असाल तर टाटा नाही तर बाटा तुम्हाला जॉब लागेल. आज ह्या ज्या महिला शेवटच्या दिवसापर्यंत काम करतायत त्या महिलांना मला विचारायचं आहे, एकदा का डिलिव्हरी झाली, ती नाळ कापली आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आलं की बाळाकडे काहीतरी कमी आहेत, बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी इश्यूज आहेत, किती पैसे देऊन तुम्ही त्या बाळाला फक्त 1 मिनिटासाठी पुन्हा युट्रसमध्ये आणू शकता? पॉसिबल आहे? लाख, करोड, अरबो, खरबो दिले तरी सुद्धा ते बाळ 1 मिनिटासाठी सुद्धा पुन्हा तुमच्या युट्रसमध्ये येणार नाही. मग 9 महिने जे नेचरनं, कुदरतनं या आईला डिझायनर म्हणून दिलेले आहेत की घडव, तुझ्या युट्रसमध्ये पिता फक्त बीज दिलं, पण त्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी देण्याचं काम एका स्त्रीकडे दिलं गेलेलं आहे. मग ती स्त्री हे डेव्हलप करण्याचं, डिझाईन करण्याचं काम सोडून ती जर का 9 महिने
कोणाला तरी हा वेळ जो प्राइसलेस असा 9 महिन्यांचा वेळ निसर्गानं त्या स्त्रीला दिलेला आहे आणि तो वेळ विकून ती पैशांच्या मागे लागलेली आहे किंवा आणि कशाच्या मागे लागलेलं आहे. सो अशा स्त्रियांना मी नेहमी सांगतो, मी म्हणत नाही की तुम्ही जॉब सोडा, पण तुम्ही जर जॉब करत असाल तर तुमचं काम प्रायोरिटाईज करा. इथला हा 9 महिन्यांचा काळ सगळ्यात महत्त्वाची पहिली प्रायोरिटी जर काय असेल तर ते गर्भात वाढत असणारं बाळ. आणि त्याच्यासाठी आम्ही जो काही 90 मिनिटांचा करिक्युलम डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यामध्ये हे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतील, राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन किंवा त्राटक असेल, मेडिटेशन असेल, व्हिज्युअलायझेशन असेल, क्रिएटिव्ह टास्क असतील, असे वेगवेगळे जे 90 मिनिटांचा टास्क दिला आहे, तो 90 मिनिटांचा टास्क कमीत कमी दररोज त्या स्त्रीनं जागरूकपणे किंवा त्या कपलनं दोघांनी मिळून तो करायलाच पाहिजे. आणि हा करण्यासाठी जॉब सोडायची गरज नाही. तुम्ही जे नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क करताय, घरातली धुणी, भांडी, स्वयंपाक अशी जी काही कामं करतायत, सो डेलिगेट दॅट वर्क. 2-4 हजार रुपये एखाद्या स्त्रीला देऊन तुम्हाला ही कामं, घरातली धुणी भांड्याची कामं डेलिगेट करता येईल. मी दररोज जॉबवरती जा आणि घरातली ही जी नॉन व्हॅल्यू ॲडेड कामं करण्यामध्ये जो वेळ जातोय तो वेळ डेलिगेट करा. तो जो वेळ वाचतोय तो वेळ वाचवा आणि तो वेळ जागरूकपणे युट्रसमध्ये वाढत असणाऱ्या बाळाला डेव्हलप करण्यासाठी. मला याच्यात फक्त एक गोष्ट ॲड ऑन करायची की मी मगाशी एक एक्झाम्पल दिलं होतं, हे प्रेक्षकांसाठी किंवा जे कोणी ऐकत असतील त्यांच्यासाठी आहे, की एखादी प्रेग्नंट लेडी जर कामावरती जात असेल, पहिले तिच्या नवऱ्याची, सेकंड तिच्या फॅमिलीची आणि थर्ड समाजाची जिम्मेदारी आहे की तिला ते वातावरण निर्माण करून देण्याचं. आणि बरोबर आहे. जस्ट या मंचा थ्रू एक आवाहन आहे लोकांना की जर तुम्हाला आजूबाजूला कुठेही प्रेग्नंट लेडी दिसली, ज्या ऑफिसमध्ये ते काम करते त्या ऑफिस वाल्यांनी त्या प्रेग्नंट लेडीला ते वातावरण देणं ही आपली सामाजिक जिम्मेदारी आहे. बसमध्ये, रस्त्यावरती, कुठेही गल्लीबोळात तुम्हाला प्रेग्नंट लेडी दिसली तर तिचा आदर करणं, तिच्याकडे त्या नजरेनं पाहणं, तिला ते दिलासा देणं किंवा ते वातावरण निर्माण करणं, ते तुमची माझी सर्वांची जिम्मेदारी. ओके सर. नाही, खूप अप्रतिम संदेश सर्व ऑडियन्ससाठी आहे की जसं इस्रायलमधलं आपण उदाहरण देतो, ही जबाबदारी आज आपण स्वीकारून आपण प्रत्येकानं जिथे कुठे गर्भवती महिला दिसेल तिला आनंद देण्याचा, तिला म्हणजे बरेचदा आपण बसमध्ये पाहतो, रेल्वे स्टेशनवरती पाहतो, एखादी गर्भवती महिला असते आणि तिच्याशी लोक म्हणजे खूप वाईटरित्या बिहेव करत असतात. सो त्याच्याऐवजी तिला इन्स्पायर करण्यासाठी, तिला आनंदित बनवण्यासाठी या पॉडकास्टच्या माध्यमातून निश्चित आपण आव्हान करूयात. 100%. आणि खरंच त्याचा खूप चांगला फायदा समाज घडण्यासाठी होणार आहे हे मला नक्की आणि आपण ते देणं लागतो त्या गोष्टी. आपण ते देणं लागतो. याच्यानंतर काय आहे की कमेंटमध्ये हा पॉडकास्ट बघताना किंवा रील्स जेव्हा बघतील तेव्हा काही प्रश्न जे येतील ते मला आत्ताच विचारायचे तुम्हाला की काय होतं, गर्भसंस्कार नाही केले तर काय होणार आहे, पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट काय असते की इथे गर्भसंस्कार करायचे म्हणजे वेळ पाहिजे, पैसा पाहिजे आणि तेवढं नॉलेज पाहिजे. नॉलेज घेण्यासाठी पुन्हा काहीतरी तुम्हाला वेळ पाहिजे, पुन्हा पैसा पाहिजे. हे सगळं सर्कल आहे. अगदी हातावर पोट असणारे लोक भरमसाठ आहेत. 70% आपल्या देशामध्ये तीच लोक आहेत जे सकाळी कमवतात आणि रात्री खातात. अशा लोकांनी, अशा गरीब लोकांनी काय करायचं? त्याला लागूनच अजून एक प्रश्न आहे की अशी कित्येक लोक आहेत आजही ज्यांनी काही ना काही अचीव केलेले आहे आपल्या आयुष्यामध्ये, ते फार गरिबीतून आलेले आहेत. त्यांचं जर ॲन्सेस्ट्रल हिस्ट्री काढली किंवा त्यांच्या आईवडिलांची हिस्ट्री काढली तर ते खूप गरीब आहेत. त्यांनी 100% हे सगळे गर्भसंस्कार वगैरे प्रकार काहीही केलेले नाहीत. आपण अंबानीचं उदाहरण घेऊ शकतो, शाहरुखचं उदाहरण घेऊ शकतो, दिलीप कुमारांचं उदाहरण घेऊ शकतो. असे कित्येक आहेत जे अगदी गरिबीतून वरती आले. त्यांनी तर यांच्यावरती कधीच गर्भसंस्कार झाले नाहीत. तर मग हे असे का झालेत? या सर्व प्रश्नाची उत्तर, कारण मला माहिती आहे की कमेंटमध्ये हे असे प्रश्न या नक्कीच आणि खूप चांगले प्रश्न विचारलेत. इव्हन याच्या आधीच्या सुद्धा काही पॉडकास्टमध्ये किंवा माझे जेव्हा जिजाऊंचं बाळकडू हे लाईव्ह सेशन्स होतात तिथेही मला असे प्रश्न विचारले जातात आणि मला वाटतं की हे प्रश्नांची उत्तरं द्यायलाच हवी. जो पहिला प्रश्न आहे की नाही केलं तर काय होईल? नाही केलं तर बाळ जन्माला येणार नाही असं आहे का? निश्चित बाळ जन्माला येणार आहे. बाळ जन्माला येणार नाही असंच नाहीये. पण जसं मी एक आंब्याच्या कोईचं उदाहरण दिलं की बाय चान्स आणि बाय चॉईस. मला एवढं म्हणायचं आहे, नाही केल्यानं काही फरक पडणार नाहीये, पण केल्यानं निश्चित काहीतरी फरक पडणार आहे. आणि त्यामुळे ते केलं पाहिजे. केल्यानं कोणता ॲडव्हर्स इफेक्ट तर अजिबात होणार नाहीये. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असता तेव्हा निश्चितच पॉझिटिव्ह परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं. आणि जसं मी म्हटलं की व्हेर यू फोकस थिंग्स स्टार्ट ग्रोईंग. तुम्ही जिथे फोकस करता त्या गोष्टी आयुष्यात वाढायला लागतात. मग विनाकारण प्रेग्नन्सीमध्ये निगेटिव्हिटीज फोकस करून, प्रॉब्लेम्स फोकस करून आयुष्यातल्या निगेटिव्हिटीज आणि आयुष्यातले प्रॉब्लेम वाढवण्यापेक्षा
गर्भसंस्कारांच्या अशा प्रकारच्या एखाद्या कार्यशाळेला, अशा प्रकारच्या एखाद्या गोष्टीला जर स्वतःला 9 महिन्यांसाठी जर बांधून घेतलं, तर जाणीवपूर्वक एका पॉझिटिव्हिटीवरती फोकस केला तर आयुष्यातल्या पॉझिटिव्हिटी, पॉसिबिलिटीज आणि अपॉर्च्युनिटीज वाढायला लागतात. खऱ्या अर्थानं आयुष्य हे आपलं पॉसिबिलिटीजवरतीच डिपेंड आहे. जन्माला आलो त्या दिवशी माहीत नाही तुम्ही किती वर्ष जगणार आहे, पण तुम्ही जन्म घेतलात, जन्माला आलो त्या दिवशी एक सत्य आपल्याला माहिती होतं, ते म्हणजे आपण मरणार आहे. मग मरणार आहे म्हणून आपण जगायचं बंद केलं का? नाही केलं ना. किंवा जन्माला आलेले, अरे मी जन्माला आलो कधीतरी मरणार आहे, चलो आत्ताच मरून जाऊ, असं केलं का? नाही केलं. तर आपली पॉसिबिलिटीज आहेत, आयुष्यात पॉसिबिलिटीज आहेत की आपण आयुष्य उद्याचा दिवस बघणार आहे म्हणून आज आपण काहीतरी करतो. सो आयुष्य हे पॉसिबिलिटीजवरती चालतं. त्यामुळे ही पॉसिबिलिटी आहे की आयुष्यात जर केलं तर काहीतरी चांगलं होणार आहे. त्यामुळे न करण्यापेक्षा करणं कधीही चांगलं आहे. आणि जर केलं आणि जर का छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एखादं उत्तुंग व्यक्तिमत्व तुमच्या माध्यमातून जन्माला आलं तर प्रॉब्लेम काय? देश, समाज आणि सोसायटी बदलणार आहे. आईवडिलांचं आणि देशाचं नाव मोठं होणार आहे. त्यामुळे हे करायलाच पाहिजे असं माझं अट्टास आहे. मगाशी मी इथं हेही सांगितलं की जसं मॅटर्निटी फोटोशूट सारखं एखादं ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण आज कर्ज काढून पैसे भरतोय, किंवा लोक आज 25,000 पगार असला की 1.5 लाख रुपयांचा आयफोन EMI वरती घेतात. मग इथे जिथं भवितव्य घडणार आहे, एक आई आणि वडील त्या बाळाला जन्मजात आयुष्यभराची शिदोरी देणार आहेत, मग तिथे असं कर्ज काढून जर का इन्व्हेस्ट केलं तर प्रॉब्लेम काय? कारण दुसरा प्रश्न तुमचा तो होता की जी गरीब लोक आहेत त्यांनी काय करावं. मला एवढं सांगायचं आहे की ज्ञान अनेक ठिकाणाहून मिळतं. मी आज जे वर्कशॉप्स घेतो ते 99 रुपयांमध्ये वर्कशॉप असतं ऑनलाईनला. सो ऑनलाईनमधून किंवा ऑफलाईनमधून ह्या वर्कशॉपला तरी किमान निदान ऐकलं पाहिजे, कारण याच्यात ती प्रोसेस ट्रान्सपरंटली सांगितली जाते. पॉडकास्ट पाहिला पाहिजे. हे लोकांपर्यंत, आता असा जो महत्त्वाचा विषय आहे हा लोकांनी पाहत असताना आपल्यापर्यंत फक्त ठेवून चालणार नाही. कोणीतरी तुमची बहीण, कोणीतरी मैत्रीण, कोणीतरी वहिनी, कोणीतरी सून, कोणीतरी मुलगी आहे, ओळखीतले आहेत जे प्रेग्नंट आहेत किंवा प्रेग्नंट होणार आहेत, अशांपर्यंत ह्या इन्फॉर्मेशन्स पाठवल्या पाहिजेत, हे स्प्रेड केलं पाहिजे. हे मला वाटतं प्रत्येकाची जबाबदारी. त्यामुळे प्रत्येक वेळेला पैसा लागतोच का असं नाही आहे. तुम्हाला या 99 रुपयांच्या वर्कशॉपमधून सुद्धा संपूर्ण इन्फॉर्मेशन्स दिल्या जातात आणि ती घेतलेली इन्फॉर्मेशन तुम्ही कमिटेड बनून बाळासाठी कमिटेड बनून ही सगळी फॉलो केली गेली पाहिजे. मला वाटतं हिरकणीचं उदाहरण आपण इथे देऊ शकतो की स्वतःच्या बाळासाठी हिरकणी रायगडाचा कडा उतरून येऊ शकते. मग आत्ता हा पॉडकास्ट ऐकत असणारी ती स्त्री, ती होणारी आई स्वतःच्या बाळासाठी 99 रुपये इन्व्हेस्ट नाही करू शकत? निश्चित करू शकते. तर तिने ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि तिनं हे ऐकलं पाहिजे आणि याचं ज्ञान घेऊन त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि ज्यांना वेळ देता येत नाही, कारण बरेचदा 3% लोक असतात जे स्वतः करतात, रेस्ट 97% लोक आहेत, त्यांनीही केलं पाहिजे आणि त्यांनी करावं. याच्यासाठी आम्ही म्हणतो की पुढं कोर्सला तुम्ही जॉईन करा आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी करा. कारण एक कोच म्हणतात ना, सर्वगुण संपन्न बाळाची फक्त सोच असून चालणार नाही, सोच के संग जीवन में कोच भी होना बहुत मॅटर करता है. आणि कोच असेल तर आयुष्य घडायला खूप मदत होते. कारण सगळ्याच गोष्टी ही स्वतःच्या एक्सपेरिमेंटमधून करायच्या नसतात, इतरांच्या एक्सपिरियन्सेसमधून घ्यायच्या असतात. इथे वेळ तुमच्याकडे लिमिटेड आहे, फक्त 9 महिन्यांचा वेळ मिळालेला आहे. त्यामुळे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत त्यांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये पुढे जाऊ शकतात. हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तिसरा प्रश्न सांगितलं की जिथे अनेक लोक आहेत, अनेक व्यक्तिमत्व घडलीत, त्यांच्या आईवडिलांनी कदाचित असं जाणीवपूर्वक केलं नाही, पण येस, मला म्हणायचं आहे की अजाणतेपणे त्यांनी निश्चित केलं. आणि त्या कपॅसिटी 2 प्रकारे गोष्टी घडतात. बाय बर्थ कपॅसिटीज चांगल्या असतील तर इझिली अंडरस्टँडिंग, इझिली ग्रास्पिंग होणार आहे आणि इझिली ते व्यक्तिमत्व नावारूपाला येणार आहे. आणि दुसरी गोष्ट की कपॅसिटीज कमी आहे, पण त्या कमी असणाऱ्या कपॅसिटीमध्ये सुद्धा मी फोकस्ड एफर्ट टाकून काहीतरी भरलेलं आहे. उदाहरणार्थच द्यायचं झालं, पुन्हा या मगचं उदाहरण देतो की आपण हार्ड डिस्क म्हणतो. समजा ही 1 TBची किंवा 10 GBची एक हार्ड डिस्क आहे. कपॅसिटी किती आहे? 10 GB आहे. आणि याच्या बाजूला दुसरी हार्ड डिस्क आहे जी 1 TBची आहे. आता कपॅसिटी वाईज मोठी कोणती आहे तर 1 TBची मोठी आहे, 10 GBची छोटी आहे. आता या 10 GBच्या कपॅसिटीमध्ये मी काय केलं, जागरूक प्रयास केला. मी जागरूकपणे एकाच विषयाचं पर्टिक्युलर ज्ञान भरलं. उदाहरणार्थ क्रिकेटविषयी सगळं काही इत्थंभूत, अगदी एक क्रिकेटर चांगला घडण्यासाठी आवश्यक असणारं सगळं नॉलेज 10 GB स्टोरेज मी भरलं याच्यामध्ये. आणि ही जी 1 TBची हार्ड डिस्क आहे, या 1 TBच्या हार्ड डिस्कमध्ये मी जनरल टॉपिक भरायला चालू केले.
सगळ्या गोष्टी, दुनियातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान भरायला चालू केलं. सगळं अर्धं अधुरं, 1 GB 2 GB 3 GB 4 GB असं प्रत्येक गोष्टींचं नॉलेज असं स्कॅटर्ड सगळं ह्या 1 TB मध्ये भरलेलं आहे. आता जर मी ह्या दोन्ही हार्ड डिस्क बाजारामध्ये घेऊन गेलो तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या, जे स्कॅटर्ड वेमध्ये अर्धं अधुरं सगळ्या गोष्टींचं नॉलेज भरलेलं आहे अशी 1 TBची हार्ड डिस्क आणि ज्याच्यामध्ये इत्यंभूत क्रिकेटचं 0 to hero पर्यंतचं सगळं नॉलेज भरलेलं आहे अशी हार्ड डिस्क, आता दोघांपैकी कोणत्या डिस्कची बाजारामधली व्हॅल्यू जास्त असेल? अर्थातच ज्याच्यामध्ये 10 GB, म्हणजे बाय बर्थ कॅपॅसिटी नाहीये, पण जन्माला आल्यानंतर मी जे काही चॉईसेस केल्या, जाणीवपूर्वक जी काही मी भरलं, त्याच्यावरती माझं बाजार मूल्य वाढलं किंवा माझी व्यक्तिमत्व किंवा माझं नाव रूप वाढलं. कशामुळे? मी जाणीवपूर्वक. मग बरेचदा काय असतं, अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती नव्हती, परिस्थितीनं त्यांना तसं घडायला मजबूर केलं, त्यांनी स्वतः तशा काही गोष्टी भरल्या आणि मग त्यांची व्हॅल्यू समाजामधली वाढली. अशी अनेक लोक आहेत. गर्भसंस्कार नसतील, बाय बर्थ कॅपॅसिटीज नसतील, पण परिस्थितीमुळे त्यांनी जे काही नियोजन केलं, त्या नियोजनामुळे त्यांचं स्वतःचं व्हॅल्युएशन बाजारामधलं किंवा जगामधलं वाढलं. दिस इज वन थिंग. आणि सेकंड थिंग, जसं संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण मी देतो की अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी जिवंत समाधी संत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली. तर कमी वयामध्ये, मला वाटतं 15व्या वर्षी त्यांनी संत ज्ञानेश्वर, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी समाधी घेतली. करेक्ट. सो 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरी लिहिणं, तेही हजारो वर्षांपूर्वी. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी, तेही 400 वर्षापूर्वी, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रवणं, संघटन कौशल्य, राजनीती, युद्धतंत्र, घुडस्वारी, अनेक भाषांचं अवलोकन, हे एवढं सगळं नॉलेज आलंच कसं? तर ज्यांची ग्रास्पिंग कपॅसिटी चांगली आहे, जसं मी मगाशी सांगितलं की जन्माला येणारं बाळ ज्ञान घेऊन येत नाही, पण ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येते. तर यांची कपॅसिटी आईनं चांगली डेव्हलप केलेली होती. सो कपॅसिटी चांगली असल्यामुळे वयाच्या 16 वर्षापर्यंत जगभरातलं अनेक गोष्टींचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलोकन केलेलं होतं. कारण कपॅसिटी त्यांचं, जसं पाईपलाईन जर म्हणलो, माझी जर 1 इंचाची पाईपलाईन असेल ज्यातनं पाणी येतं, तर पाणीचा फ्लो किती येणार आहे? पाईपलाईन जर 1 इंचाची असेल तर 1 इंचाचं पाणी मी घेऊ शकणार आहे. पण माझी अशी 1000 इंचांची पाईपलाईन असेल तर त्यातनं मी 1000 इंचांचं नॉलेज घेऊ शकणार आहे. म्हणजे कमी वयामध्ये मला जास्त नॉलेज घेता आलं आणि त्यामुळे खूप लवकर कमी वयात मी जगाचं प्रतिनिधित्व करू शकतो. खूप छान सर. आता काय होतंय, प्रश्न खूप आहेत आपल्याकडे आणि पॉडकास्ट आता मोठा होतोय, तर आपल्याकडे फक्त आता आपण काय करूयात, शेवटच्या काही मिथ्स आहेत ते थोडेसे बस्ट करूयात आणि काही रिकमेंडेशन देऊयात आणि आजच्या पुरतं थांबूयात, कारण नक्कीच पॉडकास्ट खूप जास्त मोठा होतोय, लोकांना ते हे झालं नाही पाहिजे. काही मिथ्स आहेत जे समजा प्रेग्नन्सीमध्ये ग्रहण लागल्याच्या नंतर जे काही अंधश्रद्धा आहेत की हालायचं नसतं, एका जागेवर बसायचं, खायचं नाही, ते कितपत खरे? तर पूर्वीपार चालत आलेले हे अनेक काही गोष्टी आहेत. आता काही सायंटिफिक वेमध्ये अनेक गायनेकॉलॉजिस्ट आहेत जे सांगतात की काही लोक सांगतात पाळा, काही लोक सांगतात पाळू नका. मीही इथे तसं काही संभ्रमावस्था निर्माण होईल असं काही सांगणार नाहीये. मी एवढंच रिकमेंड करतो की जे बिलीफ आहे तुमची, स्टिक विथ युअर बिलीफ. कारण एखादी गोष्ट केली आणि नाही, म्हणजे तुमचा जर नाही केली आणि मनात जर तुमच्या रुकरुक लागून राहिली की अरे मी हे केलं नाही, मग काही निगेटिव्ह होणार का, तर एकदा जर का तो सीड तुमच्या मनामध्ये गेला तर निगेटिव्हिटीज अशा काही निर्माण होण्याची पॉसिबिलिटी वाढते. बिलीफ असेल तर बिलीफ असेल. कारण कसं असतं की फक्त त्या स्त्रीवरती निर्भर नाही राहत. घरात जर इनलॉज असतील तर ती सासू जुन्या जमान्यातले किंवा सासूनं एक्सपिरियन्स केलेलं, तिला वाटतं की हे केलंच पाहिजे. मग तिथे कुठेतरी सासू सुनांमधलं, मग सासूला वाटतं की सून फॉलो करत नाही, सुनेला वाटतं की सासू लागते, मग पुन्हा त्याचा कुठेतरी अजून वेगळा स्ट्रेस, वेगळं काहीतरी होणार आहे. जर घरचे म्हणत असतील तर फॉलो करा. एखादी गोष्ट केल्यानं चुकीचं तर काही होणार नाहीये, एवढंच मी सांगेन. पण या विषय, कारण हा अगेन थोडंसं करावं का नाही करावं, पण एक सायकोलॉजीचा अभ्यासक म्हणून सांगेन की जसा बिलीफ बनतो तसं सगळं काही घडतं. त्यामुळे त्या बिलीफला स्टिक करून राहा, बिलीफ सिस्टीमला फॉलो करा. केसर किंवा ऍपल खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? मला वाटत नाही असं काही होत असावं. बट जे काही इन्ग्रेडियंट्स आपण चांगले घेतो, जे शरीरासाठी चांगले आहेत, त्याचा निश्चित काहीतरी चांगला परिवर्तन, अगेन केसर सोबत जोडला गेलेला बिलीफ आहे. सो हे बिलीफवरती दुनिया कायम आहे. त्यामुळे त्यानं होतं का, तर मी म्हणेन नाही होत, पण तुमच्या बिलीफमुळे बरंच काय होतं. पण त्यातल्या त्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ॲडिशनली केल्यानं नुकसान तरी होणार नाहीये. तुमची जर केसरसाठी अफोर्डेबल परिस्थिती असेल, तुम्ही पैसे पे करू शकत असाल, जरूर घ्या. किमान हार्म तरी काय होणार नाही. चांगलं होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे, बट निश्चित काहीतरी चांगलं होऊ शकेल, की वाईट तरी होणार नाही.
एक अशी गोष्ट जी बऱ्याच असतील, हे करू नका, ते करू नका, परंतु एक अशी गोष्ट जी प्रेग्नेंट लेडीजने कधीच केली नाही पाहिजे, हे करूच नका. मी रिकमेंड करतो की जसं हाय फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स असतील ते अवॉइड करायला पाहिजेत. त्याचबरोबर म्हणजे एक म्हणण्यापेक्षा 4 गोष्टी सांगेन. तुम्ही काय ऐकता, काय वाचता, काय पाहता आणि कशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता, ह्या 4 चॉईसेस आहेत. सो प्रेग्नन्सीमध्ये कोणतीही 4 मधले निगेटिव्ह चॉईस नाही केले पाहिजे. उदाहरणार्थ काय, चांगलंच ऐकलं पाहिजे, चांगलंच वाचलं पाहिजे, चांगलंच वातावरण आजूबाजूला निर्माण केलं पाहिजे आणि चांगल्याच लोकांच्या सान्निध्यामध्ये राहिलं पाहिजे. सो हे 4 गोष्टी, तुम्ही काय ऐकता, काय वाचता, काय पाहता आणि कशा प्रकारचं वातावरण तुमच्या आजूबाजूला ठेवता, हे फार मॅटर करतं. एक मी स्टोरी थोडक्यात शेअर करेन. छत्रपती संभाजीनगरला माझा जिजाऊंचा बाळकडूचा प्रोग्राम होता, रिसेंटली झाला. तर त्या प्रोग्राममध्ये एक कपल उठलं. ते कपल प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आलेलं होतं आणि हजबंड उठला आणि नवऱ्यानं सांगितलं की सर तुम्ही हे जे काही सांगताय ना मला खूप पटलं आहे म्हटले. माझं ऑलरेडी एक 6 वर्षाचं बाळ आहे, मुलगी आहे मला, आणि ती मुलगी छोटी मुलगी आहे. मला ही प्रोसेस अशी असेल हे कालपर्यंत मला माहीत नव्हतं. आता आम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करतो आणि त्यासाठी आलो. पण ही जी छोटी मुलगी आहे त्यावेळेला मी अशी म्हणजे आत्ता मला रिलेट होतं की ही सेम प्रोसेस मी त्यावेळेला फॉलो केली माझ्या पहिल्या बेबीच्या वेळेला. मला क्रिकेटर बनायचं होतं, मला क्रिकेटचं खूप वेड आहे आणि मला नाही बनता आलं. त्यामुळे मला असं वाटत होतं की माझी येणारी जी काही मुलगा किंवा मुलगी असेल त्यानं किंवा तिनं क्रिकेटर बनावं असं मला वाटायचं. आणि डिसअपॉइंटमेंट माझ्या स्वतःबद्दलची जी काही मनामध्ये होती ती भरून काढण्यासाठी म्हणून मला गर्भसंस्कार माहिती नव्हतं, मला बाकी काही माहिती नव्हतं. पण प्रेग्नंट असताना, महिला प्रेग्नंट, माझी पत्नी प्रेग्नंट असताना मी त्या पत्नीला क्रिकेट आवडते ना आवडते याचा विचार न करता मी क्रिकेट ऐकवत गेलो, क्रिकेट दाखवत गेलो, क्रिकेट एक्सपिरियन्स करत गेलो. प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यामध्ये आमच्या घरी फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेटच होतं. मी एवढंच महिलेला, माझ्या पत्नीला प्रोव्हाइड केलं. आणि डिलिव्हरीनंतर आत्ता जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर माझी मुलगी 6 वर्षाची आहे आणि महाराष्ट्रासाठी खेळते, लेदर बॉलवर खेळते आणि तिनं ती एवढी क्रिकेटची फॅन आहे, तिलाही उठता बसता झोपता फक्त क्रिकेटच दिसतं. आज ती स्वतःचा बर्थडे कधी सेलिब्रेट करत नाही, पण धोनी मामाचा बर्थडे मात्र कधीच विसरत नाही. म्हणजे त्यांनी फोटो सहित सगळं ते सांगितलं. म्हणजे एवढं अप्रतिम असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे त्यांनी गर्भसंस्कार केले का? मी म्हणतो की यस केले. त्यांनी माझ्याकडे जॉईन केलं नाही किंवा त्यांनी गर्भसंस्कारांचं कोणतं पुस्तक वाचलं नाही, पण त्यांनी इनडायरेक्टली गर्भसंस्कार केले आणि त्याचं आज ती मुलगी महाराष्ट्रासाठी खेळते. शेवटचं काही बुक रिकमेंडेशन्स काही आहेत गर्भवती महिलांसाठी? कसं असतं की अगेन मी सांगतो की वाचून तुम्ही ते इम्प्लिमेंट कराल याची शक्यता खूप कमी राहते प्रॅक्टिकली. कारण गर्भसंस्कार हा कोणतं पुस्तक फक्त असू शकत नाही. गर्भसंस्कारांचं पुस्तक गर्भसंस्कारांबद्दलचं ज्ञान देतील, पण अदरवाईज गर्भवती महिलांनी कुठली पुस्तकं वाचावी त्याच्यासाठी काही निश्चित मी रिकमेंड करतो की जसं कार्यशाळेमध्ये आल्यानंतर मी पर्पज विचारतो की छत्रपती शिवाजी म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना एक बाळ हवं होतं कशासाठी, तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. सो आईला आधीच क्लॅरिटी होती की मला बाळ हवं आहे, पण कशासाठी, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. मग हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझ्या बाळाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजेत याचा विचार आईनं केलेला आणि ज्या क्वालिटीज हव्या होत्या त्याच रिलेटेडचं वाचन, त्याच रिलेटेडच्या कृती आई 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये करत होती. सो तुम्हाला तुमच्या बाळाला जे काही म्हणजे ज्या काही गुण आणि क्वालिटीज असायला हव्यात असं वाटतं त्याच रिलेटेडचा अभ्यासक्रम, त्याच रिलेटेडची पुस्तकं, त्याच रिलेटेडचे व्हिडिओज, त्याच रिलेटेडचे ऑडिओज किंवा त्याच रिलेटेडचं वातावरण निर्मिती तुम्ही केली गेली पाहिजे. म्हणजे मला जे हवं आहे त्या रिलेटेडचाच कॉन्टेंट सर्वसाधारण तुम्ही आजूबाजूला वाचला गेला पाहिजे. त्यामुळे पुस्तकं कोणतं रिकमेंड करायचं तर तुम्हाला तशा प्रकार म्हणजे पूर्वीचा काळ होता जिथे हातात तलवारी घेऊन युद्ध केली जायचे किंवा महाभारत रामायणासारखा काळ होता. आज मी म्हणेन की महाभारत रामायण धार्मिकतेसाठी किंवा याच्यासाठी वाचलं तर हरकत नाही, पण तशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज जर घडलं तर ते आजच्या परिस्थितीमध्ये टिकाव धरेल का, आज त्याची गरज आहे का. सो तुम्ही जसं बाळ एक्सपेक्ट करताय, जे गुण, ज्या क्वालिटीज तुम्ही एक्सपेक्ट करताय त्या रिलेटेडचा कॉन्टेंट सर्व करणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं. सर्वात शेवटचा प्रश्न, तुम्ही जे GSC तुमचं सेंटर आहे
आता गर्भसंस्कार बऱ्याच हजारो महिलांवरती तुम्ही केले असतील. तुमचे का वर्कशॉप्स आहेत, कार्यशाळा आहेत, तुम्ही ट्रान्स वगैरे देता. याच्यातून आता बऱ्याच दिवस किती वर्षापासून करताय हे? 4.5 वर्ष झालं ही 5 प्रोसेस वर्षामध्ये अशी बरीच बाळं जन्माला आली असतील तुमच्या कार्यशाळेमध्ये गर्भसंस्कार घेतलेले. काय फरक जाणवतो की इथे हे गर्भसंस्कार घेतल्याच्या नंतर जन्माला आलेलं बाळ आणि बाहेर सर्वसाधारण जन्माला आलेलं खूप बाळ? चांगला प्रश्न केलात. जवळजवळ 18,000 प्लस बाळ आतापर्यंत जन्माला आलेले आहेत. हम्म. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज या 18,000 पैकी अशी 21 बाळं आहेत. 21 नाही, 25 बाळं आता आहेत ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड दर्ज केलेले आहेत. सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्ष एज ग्रुपमधली ही बाळ आहेत ज्यांनी एक्स्ट्रॉर्डिनरी अमेझिंग ग्रास्पिंग पॉवरसाठी म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड दर्ज केलेले आहेत. जे वेगवेगळ्या काही संस्था आहेत त्यांनी त्यांना रिकमेंडेशन्स दिलेले आहेत. आणि हे मी नाही सांगत आहे किंवा आम्ही नाही करत आहेत. ज्यांनी केलं त्यांच्या आईवडिलांनी आम्हाला त्यांचे फोटोग्राफ, त्यांचे व्हिडिओज पाठवले की आमचं बाळ असं काहीतरी करू शकलं किंवा हे अचिव्हमेंट आहे आणि दिस इज ओनली बिकॉज ऑफ यू सर. म्हणजे या GSCच्या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमुळे झालं असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर आज माझ्याकडे असे हजारो व्हिडिओज आहेत जिथे बाळं 2.5 महिने, 3 महिने, 4 महिन्याच्या एज ग्रुपमध्ये बोलत आहेत, काही शब्द बोलत आहेत. अशी बाळं आपल्याला बघायला मिळतील. शिवाय डिलिव्हरीनंतर WHOचा एक माइलस्टोन चार्ट येतो ग्रोथसाठीचा. बाळ जे काही ग्रोथ होते मंथवाईज बाळाकडे कोणत्या ॲक्टिव्हिटीज, कोणत्या त्यानं ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायला पाहिजेत हा WHOने डिक्लेअर केलेला चार्ट आहे. आज मला असं जाणवतं की डिलिव्हरीनंतर ऑलमोस्ट ही ज्या आईनं विशेष प्रयत्न केलेले आहेत गर्भसंस्कारांच्या या प्रोसेसच्या माध्यमातून, ती जी बाळ आहेत ते माइलस्टोन WHOच्या आधीच पूर्ण करताना जाणवत आहेत. ऑलमोस्ट ऑल बाळ. आणि याचे सगळ्यांचे हे कमेंट्स, त्यांचे रिझल्ट्स मी सांगण्यापेक्षा आज गुगलला जर पाहिलेत, डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज विचारलं तर हजारो लोकांचे रिव्ह्यूज आपल्याला बघायला मिळतील. त्यांनी त्यांच्या त्यांनी जर्नीमध्ये केलेले हे प्रोसेस आणि त्याचं बाळामध्ये फोटोग्राफसहित, व्हिडिओसहित यूट्यूब चॅनल असेल, इन्स्टा चॅनल आमच्या GSCच्या असेल तर तिथे हे सगळं बघायला मिळतं. सो मी सांगण्यापेक्षा मला वाटतं की ऑडियन्स आजचा म्हणजे या डिजिटल युगातला ऑडियन्ससुद्धा खूप चोखंदळ आहे आणि आज गुगल रिव्ह्यूज किंवा या माध्यमातून लोक व्हेरीफाय करू शकतात. खूप छान सर. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात. खूप अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही या मंचाच्या मार्फत प्रेक्षकांसोबत शेअर केली. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असा होता आजचा पॉडकास्ट. तुम्हाला हा संपूर्ण पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंट आणि मेसेज करून तुम्ही नक्की कळवायचं. या पॉडकास्ट दरम्यान हा पॉडकास्ट ऐकत असताना, बघत असताना तुम्हाला जे जे काही प्रश्न येतील, काही प्रश्न अनुत्तरित राहिलेले असतील ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा. मी प्रयत्न करेल की सरांशी पुन्हा कनेक्ट करण्याचा आणि जर या पॉडकास्टच्या दरम्यान काही अनुत्तरित राहिलेले प्रश्न असतील ते पुन्हा विचारण्याचा. आणि मला संपूर्ण खात्री आहे कारण माझ्या मनातले काही प्रश्न संपलेले नाहीत. मी डॉक्टर आहे, माझ्या मनात आणखीही प्रश्न आहेत, परंतु वेळेचं लिमिट असतं. या पॉडकास्टचा पार्ट 2 नक्कीच येईल, परंतु तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट्स आणि तुमचे प्रश्न मेसेज करा. इथून पुढच्या पॉडकास्टसाठी काही गेस्ट रिकमेंडेशन्स असतील तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. बाकी सर, तुम्हाला कसं वाटलं आज इथे? नाही, खूप छान सर. कारण एक तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुमच्या मॅडम बेटर स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि इवन तोही पार्ट तुम्ही आता सांभाळताय. सो मेडिकली तुम्हाला हा पार्ट खूप चांगला माहीत आहे. प्रेग्नन्सी आणि स्त्रीचं आयुष्य, प्रेग्नन्सीमधलं येणारं बाळ ह्याविषयी तुम्हाला भरपूर सारं नॉलेज आहे. आणि तरीसुद्धा गर्भसंस्कार हा विषय जाणून घेण्याच्या दृष्टीने आणि लोकांपर्यंत तो पोहोचवण्याच्या दृष्टीने तुम्ही जो काही हा प्रतिसाद दिला, प्रयत्न केला, हा खरंच खूप छान आहे. मला एवढंच सांगायचं आहे ऑडियन्सला सुद्धा की जसं तुम्ही आता सांगताय की तुमच्या मनातले जे काही अनुत्तरित प्रश्न असतील तर तो जरूर कळवा, कारण मलाही त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडतील. इतकंच काय, मी हेही सर्वांना आवाहन करू इच्छितो की खरंच जर तुम्हाला आतमधून कुठेतरी फील होत असेल की हा पॉडकास्ट एका स्त्रीला मदत करू शकतो, एका नवदाम्पत्याला मदत करू शकतो, तर तुमच्या संपर्कात असणाऱ्या अशा कोणत्याही नवदाम्पत्याला, अशा कोणत्याही त्या कपलला हा जरूर पाठवा, जरूर रिकमेंड करा, शेअर करा. कारण समाजाची आज खरं तर समाज बदलायचा असेल तर येणारं ही पिढी बदलावी लागेल, प्रत्येक कपल बदलावं लागेल. कारण एक आई फक्त स्वतःच्या बाळाला नाही तर येणाऱ्या भारताच्या भवितव्याला जन्माला घालते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रामाणिक चांगला प्रयत्न केला तर काहीतरी चांगलं घडू शकतं. त्यामुळे जरूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलायला मदत होईल. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय होतं की कधी कधी आपल्याला
एका कुठेतरी जायचंय तर त्याचा रस्ता माहीत नसतो. आणि सरांनी ज्या संपूर्ण पॉडकास्टमध्ये त्यांच्या वर्कशॉपविषयी जे बोलले, GSCच्या वर्कशॉपबद्दल, त्यांच्या कार्यशाळेबद्दल, जर कुणाला त्याच्याबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल, त्यांच्या वर्कशॉपमध्ये कार्यशाळेमध्ये ॲडमिशन्स घ्यायचे असतील, तर त्याच्या जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करू. त्या तुम्ही वाचून सरांना रीच करू शकता. आणि सुज्ञ झालेली आहे जनता, ते नक्कीच पॉडकास्ट बघतील, क्वेरीज विचारतील, लोकांना शेअर करतील आणि गर्भसंस्काराच्या माध्यमातून नवा भारत घडेल अशी आपण सर्वजण अपेक्षा करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.